अकोला जिले में वीबीए अध्यक्ष प्रकाश अंबेडकर के निवास पर हुई बैठक के बाद अकोला की राजनीति में हलचल तेज हो गई है। अंबेडकर ने साफ कहा कि भाजपा विरोधी गठबंधन के लिए पहले आपसी भरोसा जरूरी है और पद बांटने का कोई वादा नहीं किया गया है। उन्होंने कहा कि अकोला में कोई भी महापौर बन सकता है और कल तक पूरी तस्वीर साफ हो जाएगी। साथ ही मनसे के शिंदे गुट समर्थन को अस्थिर बताते हुए उद्धव और राज ठाकरे के बीच दूरी का भी दावा किया। गौर से सुनिए क्या कहना है वीबीए अध्यक्ष का। सगळे भेटायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही आपसात चर्चा करा, आपसात पहिल्यांदा जुळतंय का बघा। एक सगळ्यांनी म्हटलं होतं एकमेकाला विश्वास द्या की भारतीय जनता पक्षाच्या विरोधाच्या आघाडी बरोबर आपल्याला जायचं आहे। हा विश्वास एकमेकाला दिलात तर पुढची चर्चा होऊ शकते। म्हणून आज नो बातमी, गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल ती उद्या 11 वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो। नेमकी चर्चा काय झाली? इथपर्यंतच झाली। प्रिन्सिपली जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत पुढे काहीच होत नाही। त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काँग्रेसचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे, तुमची मदत पाहिजे एवढंच आहे त्यांचं। असं काही आमचं बोलणं झालेलं नाही। त्याच्यामुळे असं जे बोलणं झालं ते मी आपल्या पुढे मांडलं। पक्ष उमेदवाराला काही तुम्ही आश्वासन दिलं आहे? आशिष पवित्रकारांना आश्वासन दिलंय का? आश्वासन दिलेलं आहे का काही की जर समीकरण पूर्ण जुळलं, बहुमताचा मॅजिक आकडा जुळला तर मोठं पद मिळेल? असं कोणालाच आम्ही शब्द दिलेला नाही।